श्री अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुद्दा आपण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय असा मुद्दा आहे आणि त्यामधला नेमका टॉपिक काय, त्यामधला नेमका विषय काय, तर तो आपण पाहणार आहोत। तो म्हणजे धर्मांतराच्या संदर्भातला हा विषय आहे। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती मिश्रा आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अंजारिया यांच्या बेंचने, यांच्या खंडपीठाने एक निर्णय काल दिला। तो निर्णय असा आहे की एससी कॅटेगरी मधल्या व्यक्तींनी किंवा एससी कॅटेगरी मधल्या इस्मानी जर इतर धर्माचं पालन केलं किंवा इतर धर्मामध्ये प्रवेश केला, नीट लक्षात घ्या, पालन आणि प्रवेश या दोन्ही गोष्टी जर दोन्हीपैकी एक जरी गोष्ट केली तर त्याचं एससी कॅटेगरी मध्ये असलेलं आरक्षण, त्या आरक्षणाचे लाभ, एससी कॅटेगरीसाठी असलेल्या योजना, त्या योजनांचे लाभ, त्यानंतर जो एससी एसटी अॅट्रॉसिटीज ऍक्ट आहे त्याचं जे संरक्षण आहे हे सगळं आता रद्द होणार आहे जर इतर धर्माचं पालन केलं किंवा इतर धर्मामध्ये धर्मांतरित झाला तर। हे जो विषय आहे तर तो हिंदू, बौद्ध आणि शीख या धर्मीय लोकांमधून जर एखादा व्यक्ती इस्लाम मध्ये जर गेला किंवा इस्लामचं पालन करत असेल किंवा ख्रिश्चॅनिटी मध्ये गेला किंवा ख्रिश्चॅनिटीचं पालन करत असेल तर त्या व्यक्तीचं एससी कॅटेगरीचे सर्व लाभ आता रद्द होणार आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा निर्णय दिल्यानंतर तो आता सर्वत्र लागू होणार, त्या संदर्भात कायदे त्या ठिकाणी होणार। यामुळं जे काही धर्मांतर, प्रलोभन, आमिष वगैरे दाखवून असं समाजामध्ये घडतात याला चाप बसणार आहे। त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। धर्मांतर करण्याचा, नीट लक्षात घ्या, मूलभूत अधिकार, धर्मांतर करण्याचा प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार आहे। भारतीय राज्यघटनेनुसार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये प्रत्येकाला दिलेला आहे धर्मांतर करण्याचा। पण तो केव्हा, जेव्हा एखाद्या धर्माचे तत्व आवडले, एखाद्या धर्माची परंपरा आवडली आणि तो व्यक्ती स्वयंस्फूर्तीने कोणाच्याही दबावाशिवाय, कोणत्याही प्रलोभनाशिवाय त्याचा धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मात, जो धर्म त्याला आवडला त्यात गेला तर ते धर्मांतर भारतीय संविधानानुसार मान्य आहे। परंतु असे धर्मांतर जर समाजात घडत असतील प्रलोभन दाखवून, आमिष दाखवून, तर ते संविधानाच्या चौकटीच्या बाहेर त्या ठिकाणी येतात। संविधानामध्ये ते धर्मांतर बसत नाही। म्हणून सर्वोच्च न्यायालयाने संविधानाचं संरक्षण करता ज्या सर्वोच्च न्यायालय मानलं जातं त्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की शीख, हिंदू आणि बौद्ध या कम्युनिटी मधला, आता हे का असं येतं तर याची व्याख्या कलम 25 मध्ये भारतीय संविधानाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे। हिंदू धर्मामध्ये शीख, जैन, बौद्ध या कम्युनिटीचा, या संप्रदायाचा, या धर्मियांचा देखील समावेश होतो। शीख, जैन, बौद्ध, आता जैन कम्युनिटीमध्ये जातीची उतरंड किंवा जातीची रचना जवळपास नाही, त्यामुळं शीख, हिंदू आणि बौद्ध या संप्रदाया धर्मियांमधून एससी कॅटेगरीतला माणूस जर इतर धर्मात गेला, म्हणजे इस्लाम मध्ये किंवा ख्रिश्चॅनिटी मध्ये गेला आणि तो जर ख्रिश्चन परंपरेचं पालन करत असेल आणि किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतरित झालेला असेल बाप्तिझम वगैरे करून, तर त्याचं एससी कॅटेगरीसाठी मिळणारं त्याचं आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण, राज्य सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण, इतर शासकीय कॉलेज, शाळा यामध्ये मिळणारं विद्यार्थ्यांचं आरक्षण, हे सगळे आरक्षण त्याचे रद्दबातल होणार, नाकारल्या जाणार। त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी असलेल्या सरकारच्या योजना, शासनाच्या योजनांचे लाभ हे देखील त्याला मिळणार नाही, यापासून देखील तो वंचित राहणार। आणि एससी एसटी अॅट्रॉसिटीज ऍक्ट पासून जे संरक्षण त्याला मिळालेलं आहे तर ते देखील त्याला मिळणार नाही। त्यामुळे महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे। आपण सर्वांनी याच्याकडे नीट व्यवस्थित मुद्देसूद पाहिलं पाहिजे, कारण हा निर्णय भारताच्या सामाजिक आणि धार्मिक रचनेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा असल्यामुळे यावर विविध स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती सगट विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न असण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे। त्यामुळे नीट लक्षात घ्या, जर एखादा व्यक्ती हिंदू धर्मीय किंवा हिंदू धर्मीय, बौद्ध धर्मीय किंवा शीख धर्मीय व्यक्ती एससी कॅटेगरी मधला व्यक्ती इतर धर्माचं पालन करत असेल किंवा त्या धर्मामध्ये धर्मांतरित झालेला असेल
तर त्याला आता त्याच्या एससी कॅटेगरीसाठीचे कोणतेही लाभ मिळणार नाही. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.